ओके. तर आता आपण काय करणार आहोत, जेवढा पूर्ण आपण अभ्यास केला त्याचा सगळा जो काही डाटा आहे तो आपण एका टेबलमध्ये मांडून घेऊ, म्हणजे अभ्यासाला आपल्याला सोपं होईल. आणि त्या टेबलच्या मदतीनेच आपल्याला काय करावं लागत असतं बरं का, की कॉम्पॅक्शन आपण नेमकं कोणत्या साईडला करायला पाहिजे, बरोबर OMCच्या करस्पॉन्डिंगच आपण ड्राय डेन्सिटी मॅक्झिमम असतानाच आपण कॉम्पॅक्शन करायला पाहिजे का वेट साईड ऑफ ऑप्टिममला करायला पाहिजे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला करायला पाहिजे. तर त्याचीसुद्धा आपल्याला आयडिया आता काढून घ्यायची आहे. त्याचं कन्क्लुजन आपण काढून घेऊया, की नेमकं आपण कोणत्या साईडला कॉम्पॅक्शन करायला पाहिजे, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला की बरोबर OMCच्या करस्पॉन्डिंग. ठीक आहे. सो देअरफॉर आपण आता काय करून टाकू, पहिले तो टेबल बनवून टाकू. या टेबलमध्ये आपल्याला 3 कॉलम बनवायचे आहेत. सो जर बघायला गेलो तर टेबल अशा पद्धतीने आपला हा तो टेबल बनणार आहे. हे 3 कॉलम. ठीक आहे. तो हा पहिला कॉलम, हा दुसरा आणि तो तिसरा. ठीक. तो पहिल्या कॉलममध्ये आपण नाव देऊ प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. हा आहे प्रॉपर्टी ऑफ सॉईल. प्रॉपर्टी ऑफ सॉईल आहे हा. राईट. दुसऱ्या कॉलममध्ये नाव देतो आहे ड्राय ऑफ ऑप्टिमम. हे दुसरं आहे ड्राय ऑफ ऑप्टिमम. आणि तिसऱ्यामध्ये नाव देतो आहे वेट ऑफ ऑप्टिमम. वेट ऑफ ऑप्टिमम. सो हे आहे प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. दुसऱ्या कॉलममध्ये ड्राय ऑफ ऑप्टिमम, वेट ऑफ ऑप्टिमम. आता प्रॉपर्टी कोणती, पहिली प्रॉपर्टी आपण शिकलो स्ट्रक्चर. स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे ड्राय ऑफ ऑप्टिममला स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं असतं, फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर. सो फ्लॉक्युलेटेड स्ट्रक्चर. आणि वेट ऑफ ऑप्टिममध्ये डिस्पर्स स्ट्रक्चर. डिस्पर्स स्ट्रक्चर. दुसरी प्रॉपर्टी उचलतो वॉटर डिफिशियन्सी. वॉटर डिफिशियन्सी. ड्राय ऑफ ऑप्टिममला वॉटरची डिफिशियन्सी काय असते, जास्त असते, पाण्याची कमतरता जास्त असते. सो ड्राय ऑफ ऑप्टिममला वॉटर डिफिशियन्सी मोर. राईट. बट वेट ऑफ ऑप्टिममला पाणी जास्त असतं तिथं, त्यामुळे पाण्याची कमतरता काय कमी आहे, लेस. वॉटर डिफिशियन्सीबद्दल पण झालं. पुढचं मी बोलतो कंप्रेसिबिलिटी. आता कंप्रेसिबिलिटीचा पॉईंट आपण अशा पद्धतीने लिहू. ठीक आहे. कंप्रेसिबिलिटी इथं आहे कंप्रेसिबिलिटी. कंप्रेसिबिलिटी. आता कंप्रेसिबिलिटीमध्ये पण 2 पॉईंट आहेत. ए वाला पॉईंट आहे लो स्ट्रेस लेवल आणि बी वाला पॉईंट आहे हाय स्ट्रेस लेवल. राईट. आता एक एक पॉईंट आपण समजून घेऊया. कंप्रेसिबिलिटीमध्ये 2 पॉईंट आहेत, लो स्ट्रेस लेवल, हाय स्ट्रेस लेवल. तर लो स्ट्रेस लेवलवरती ड्राय साईड ऑफ ऑप्टिमममध्ये जर आपण बघायला गेलो तर कंप्रेसिबिलिटी काय दिसायला भेटत असते, लेस. आणि वेट साईड ऑफ ऑप्टिममला मोर. इकडे मोर, इकडे लेस. हे सगळा अभ्यास आपण केला आहे. राईट. पुढे जर बघायला गेलो स्वेलिंगच्या केसमध्ये जाऊ, तर पुढची प्रॉपर्टी आहे आता कंप्रेसिबिलिटी झाली. आता स्वेलिंग. स्वेलिंगकडे जर बघायला गेलो तर ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्वेलिंग आपल्याला काय दिसायला भेटत असते, तिथं जी काय पाण्याची कमतरता असते त्यामुळे पाणी जास्त येईल, त्यामुळे स्वेलिंग जास्त होईल. सो मोर. स्वेलिंग जास्त होईल. स्वेलिंग जास्त होणं म्हणजे व्हॅल्यूम जे काय आहे व्हॅल्यूम इन्क्रीज होताना आपल्याला जास्त दिसायला भेटणार, त्यामुळे क्रॅक्स येतील. स्वेलिंगमुळे काय होत असतात, क्रॅक्स येताना आपल्याला दिसायला भेटत असतात. नंतर स्वेलिंग जो आहे ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला मोर आणि इकडे लेस. खालचा श्रिंकेज. श्रिंकेज काय असते बरं का, श्रिंकेज जर बघायला गेलो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती लेस, इकडे मोर. राईट. नंतर पुढे आपण जर गेलो तर पुढचं काय, आता पुढची अजून 2 प्रॉपर्टी बाकी आहेत. सो पुढची प्रॉपर्टी आहे स्ट्रेंथ. याला आपण स्ट्रेंथ रिलेशनशिप म्हटलं होतं. स्ट्रेंथ जर बघायला गेलो तर आपल्याला जास्त दिसायला भेटत असते जिथं मोर. राईट ना. तो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला स्ट्रेंथ जास्त असते, ब्रिटल फेल्युअर होत असते. ब्रॅकेटमध्ये ब्रिटल फेल्युअर पण म्हणून द्यायचं. सो ब्रिटल फेल्युअर. आणि वेट साईड ऑफ ऑप्टिममला स्ट्रेंथ जी असते ती लेस असते, डक्टाईल फेल्युअर. वॉर्निंग देत असते. सो डक्टाईल फेल्युअर. आणि पोअर वॉटर प्रेशर आपल्याला कुठे जास्त दिसायला भेटेल, जिकडे पाणी जास्त आहे तिकडे पोअर वॉटर प्रेशर. तो ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पाणी कमी असते, त्यामुळे पोअर वॉटर प्रेशर काय असणार, लेस. आणि वेट साईड ऑफ ऑप्टिममला पोअर वॉटर प्रेशर काय असणार, मोर. तर अशा पद्धतीने जे काय आहे आपण कव्हर करून टाकला हा तक्ता आपला. तो एवढा तक्ता आपण अभ्यास केला होता. आता कन्क्लुजन काय निघतंय बरं का याच्यावरून, कन्क्लुजन या पूर्ण चॅप्टरला शिकून आपलं कन्क्लुजन काय निघते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. तो काय कन्क्लुजन निघते बघा. आता तो कन्क्लुजन ड्रॉन.
कन्क्लुजन काय निघते बरं का, कन्क्लुजन हे निघते, भलेही OMCच्या करस्पॉन्डिंग आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी भेटत असली, भलेही आपल्या OMCच्या करस्पॉन्डिंग मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी भेटत असली, परंतु आपण OMCच्या करस्पॉन्डिंग असलेल्या ड्राय डेन्सिटीवरती साईटवरती कॉम्पॅक्ट करत नाही, राईट. तो आपण ड्राय डेन्सिटी जी काय आहे मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग आपण हे करत नाही. म्हणजे काय बरं का, हा आपला कर्व आहे, राईट, हा OMC आपण नेहमी साईडवरती याच पॉईंटला कॉम्पॅक्ट करतो असे नसते. आपण या पॉईंटला पण कॉम्पॅक्ट करू शकतो, या पॉईंटला पण कॉम्पॅक्ट करू शकतो, ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला पण किंवा वेट साईड ऑफ ऑप्टिममला कुठे पण आपण कॉम्पॅक्ट करू शकतो. तर तेच म्हणतात, इवन दो कॉम्पॅक्शन ॲट OMC प्रोड्यूस मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी, इट इज नॉट ऑलवेज डिझायरेबल टू डू सो, राईट. इन अ सर्टेन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट पर्टिक्युलर प्रॉपर्टी ऑफ द सॉइल मे बी रिक्वायर ऑन द बेसिस ऑफ विच कॉम्पॅक्शन ऑफ सॉइल इज डन. तर मग डिपेंड करून जात असतं की मी ड्राय साईड ऑफ ऑप्टिममवरती कॉम्पॅक्ट करू का वेट साईड ऑफ ऑप्टिममवरती कॉम्पॅक्ट करू. हे कशावरती डिपेंड करत असतं की तो इंजिनिअरिंग प्रोजेक्ट कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या प्रकारचा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यावरून आपल्याला कळत असतं. मग आता आपण काय करणार आहोत, एक छोटासा तक्ता काढून टाकणार आहोत की जर समजा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट जर का समजा कोणत्या प्रकारचा आहे, तो त्याच्यावरून आपण वेट साईड ऑफ ऑप्टिममला आपण कॉम्पॅक्ट करायचं का ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला करायचं का OMCला कॉम्पॅक्ट करायचं, असे 3 उदाहरण आपण घेऊन टाकू, त्याच्यावरून आपल्याला तो क्वेश्चन बनवून देत असतो. मग आता तो टेबल जो काही आहे अशा पद्धतीने आपण बनवून टाकू. तो पहिल्या याच्यामध्ये इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन, पहिल्या कॉलममध्ये इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन, मी मोबाईलला आडवा पकडतो, राईट, तो अशा पद्धतीने इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन, तो हा झाला 1 2 3, ठीक आहे. तो पहिला पॉईंट, पहिला जर बघायला गेलो आपण तर तो आहे, आता इथं आहे इंजिनिअरिंग प्रोजेक्ट किंवा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन, कॉम्पॅक्शन वॉटर कंटेंट, याच्यात लिहितोय मी कॉम्पॅक्शन वॉटर कंटेंट, दुसऱ्या कॉलममध्ये नाव लिहिले वरती कॉम्पॅक्शन वॉटर कंटेंट, आणि तिसरं आहे प्रॉपर्टी रिक्वायर, मला कोणती प्रॉपर्टी हवी आहे, प्रॉपर्टी रिक्वायर, ठीक आहे. तर पहिले इंजिनिअरिंग प्रोजेक्ट किंवा पहिला इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन उचलतोय मी, कोअर ऑफ अर्थन डॅम. काय असतं बरं का ते पण समजून घेऊ. कोअर ऑफ अर्थन डॅम जर बघायला गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो. तो कोअर ऑफ अर्थन डॅम कसा असतो बरं का, हे असतं आपला हा डॅम, आणि डॅमच्या आतमध्ये एक कोअर असतो. त्या कोअरला तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याचं डिस्कशन करत आहोत, राईट. इकडे पाणी आहे समजा, तो इकडे वॉटर लेवल आहे, राईट. तर आपल्याला माहिती आहे की हा कोअर का प्रोव्हाइड करून ठेवला आहे बरं का, अर्थन डॅम आहे, मातीचा डॅम आहे, त्याच्या सेंटरमध्ये आपण कोअर प्रोव्हाइड केला आहे. कशामुळे, जे पाण्याचं सिपेज आहे ते पाण्याच्या सिपेजला रोखण्यासाठी. तो पाण्याच्या सिपेजला जर का तुम्हाला रोखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, अर्थन डॅमच्या सेंटरमध्ये आपल्याला कोअर बांधावं लागत असतं. मग त्या कोअरची प्रॉपर्टी काय असेल बरं का, आपल्याला काय प्रॉपर्टी लागेल बरं का, कोअर जर तुम्हाला चांगलं बांधायचं असेल तर कोणती प्रॉपर्टी असायला पाहिजे, मग आपण म्हणणार की त्या कोअरची परमेबिलिटी कमी असायला पाहिजे. परमेबिलिटी कमी असायला पाहिजे म्हणजे काय, पाण्याला जाण्यासाठी जो रस्ता असतो तो खूप छोटा असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे, जेणेकरून पाणी सिपेज होऊन तिकडे जाणार नाही. तर परमेबिलिटी आपल्याला कमी लागेल, लो परमेबिलिटी म्हणजे. तो प्रॉपर्टी रिक्वायर का असेल आपली, लो परमेबिलिटी. पहिली प्रॉपर्टी काय लागली आपल्याला, इथं लिहितोय लो परमेबिलिटी. दुसरी बात, हा जो काही कोअर आहे, अर्थन डॅमच्या सेंटरमध्ये असणारा जो काही कोअर आहे, तो पाणी त्याच्यामध्ये आल्यानंतर रिकाम्या जागेमध्ये जेव्हा पाणी येत असते तेव्हा काय होत असते, स्वेलिंग होत असते. रिकाम्या जागेमध्ये पाणी आल्यानंतर स्वेलिंग होत असते. आता हे स्वेलिंग खूप जास्त व्हायला पाहिजे का, नाही. का, जर स्वेलिंग जास्त झाली तर क्रॅक्स जात असतात आपल्या अर्थन डॅममध्ये, क्रॅक्स वगैरे जायला नको. त्यामुळे आपण काय बोलतो की स्वेलिंगसुद्धा कमी व्हायला पाहिजे. पाणी ॲक्च्युली तिथे जागाच कमी असायला पाहिजे. जागा जर कमी गेली असेल, व्हाईट जर का कमी असेल तर पाणी कमी जाईल, पाणी कमी गेलं तर स्वेलिंग कमी होईल. आपल्याला स्वेलिंग काय पाहिजे, कमी पाहिजे. तो काय म्हणतो मी, लो परमेबिलिटी अँड लो स्वेलिंग, या 2 प्रॉपर्टीची रिक्वायरमेंट असते आपल्याला, लो स्वेलिंग, राईट. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल तो की कोअर ऑफ अर्थन डॅम बांधण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रॉपर्ट्या लागतात, लो परमेबिलिटी अँड लो स्वेलिंग लागत असते. आता मला सांगा की लो परमेबिलिटी आणि लो स्वेलिंग जर का समजा आपल्याला पाहिजे असेल तर त्या कोअरला ऑप्टिममच्या कोणत्या साईडला आपण तयार करायला पाहिजे. म्हणजे काय बरं का, की त्याला कॉम्पॅक्ट कोणत्या साईडला करायला पाहिजे, वेट साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करायला पाहिजे का ड्राय साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करायला पाहिजे. वरती जो तक्ता आपण बनवला होता त्याच्यावरून आपल्याला कळून जाईल की जर समजा आपल्याला परमेबिलिटी जर का समजा लो परमेबिलिटी पाहिजे असेल तर परमेबिलिटी लो कुठे पाहिजे, लेस परमेबिलिटी कुठे पाहिजे बरं का आपल्याला, तर वेट साईड ऑफ ऑप्टिममला, वेट साईड ऑफ. आणि लेस आपल्याला स्वेलिंग कुठे पाहिजे बरं का, तर स्वेलिंग जी काय आहे ती पण आपल्याला वेट साईड ऑफ ऑप्टिममला. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जो अर्थन डॅमचा जो कोअर आहे त्याला जर का
तुम्हाला कॉम्पॅक्ट करायचं असेल तर वेट साईड ऑफ ऑप्टिममला कॉम्पॅक्ट करा. त्यामुळे कॉम्पॅक्शन ऑफ वॉटर कंटेंट इथं काय लिहितो मी, वेट ऑफ OMC, वेट ऑफ OMC म्हणजे वेट साईड ऑफ ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटच्या वेट साईडला तुम्ही काय करा, कॉम्पॅक्ट करा. का? कारण की त्या साईडला जर का तुम्ही कॉम्पॅक्ट करून टाकलं तर परमेबिलिटी तुम्हाला कमी दिसायला भेटेल आणि स्विलिंग पण तुम्हाला कमी दिसायला भेटेल. तर वेट साईड ऑफ वेट साईड ऑफ OMC किंवा वेट साईड ऑफ काय म्हणतो, ऑप्टिमम, वेट साईड ऑफ ऑप्टिमम म्हणा किंवा वेट साईड ऑफ OMC म्हणा, वेट साईड ऑफ ऑप्टिममला आपण काय करून टाकणार, कॉम्पॅक्ट करणार. तर लक्षात ठेवायचं, कोअर ऑफ अर्थन डॅम हा कॉम्पॅक्ट आपण वेट साईड ऑफ ऑप्टिममला करत असतो. का? कारण की आपल्याला परमेबिलिटी कमी पाहिजे असते आणि स्विलिंग पण आपल्याला कमी पाहिजे असते म्हणून. तर हे पहिला इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आपण कंप्लीट करून टाकला. दुसरा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आपण उचलू. दुसरा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट आहे सबग्रेड ऑफ पेवमेंट. जो काही आपला रस्ता आहे सो सबग्रेड ऑफ पेवमेंट, सबग्रेड ऑफ पेवमेंट. आता सबग्रेड ऑफ पेवमेंट जे काय हा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन आहे. आता मला काय बरं का, आता मला प्रॉपर्टी कोणत्या लागत आहेत त्याच्यानुसार जाऊया. तर इथं आपलं काय आहे, कॉम्पॅक्शन वॉटर कंटेंट, ते कॉम्पॅक्शन वॉटर कंटेंट इथं होतं. ठीक आहे, कोणत्या OMCच्या कोणत्या साईडला आपल्याला कॉम्पॅक्ट करायचे त्याची बात दुसऱ्या कॉलममध्ये लिहायची. तिसऱ्या कॉलममध्ये प्रॉपर्टी रिक्वायर. आता आपलं डोकं चालायला पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीची रिक्वायरमेंट आहे. सबग्रेड ऑफ पेवमेंट, जर का समजा पेवमेंट जो काही आपले पेवमेंट असतात, पेवमेंटमध्ये सबग्रेड असणार. सो बॉटमचा जो काही लेअर असतो रस्त्याचा, तो रस्त्याचा बॉटमचा लेअर आपल्याला कसा पाहिजे बरं का. आपण जर बघायला गेलो तर आपल्याला तो असा पाहिजे की त्याच्यामध्ये स्वेलिंग जी काही आहे, स्वेलिंग कमी व्हायला पाहिजे. जो सबग्रेड आहे त्याच्यामध्ये स्वेलिंग कमी व्हायला पाहिजे. सो स्वेलिंग कमी व्हायला पाहिजे. सो लो व्हॅल्यूम चेंज म्हणजे काय, लो स्वेलिंग. तो स्वेलिंग काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. का? जर स्वेलिंग कमी झाली तर क्रॅक वगैरे पण कमी पडतील. जर सबग्रेडवरती जर का क्रॅक पडून गेले तर सगळा रस्ता खराब होऊन जाईल. त्यामुळे सबग्रेडवरती क्रॅक पडायला नको. आणि सबग्रेडवरती क्रॅक जर पडायला नको तर स्वेलिंग कमी व्हायला पाहिजे. स्वेलिंग कमी होणं म्हणजेच लो व्हॅल्यूम चेंज. मग आता इथे म्हणू शकतो लो व्हॅल्यूम चेंज म्हणजेच लो स्वेलिंग, म्हणजेच लो स्वेलिंग. सो लो व्हॅल्यूम चेंज म्हणजे लो स्वेलिंग राईट. तो लो स्वेलिंग. आता विचार करा, हीच वाली प्रॉपर्टी मला पाहिजे. जर मला पेवमेंटच्या सबग्रेडला तयार करायचं असेल तर मला लो व्हॅल्यूम चेंज पाहिजे म्हणजे लो स्वेलिंग पाहिजे. तर मी कोणत्या साईडला करू बरं का, तर कोणत्या साईडला मला आता कॉम्पॅक्ट करायचं आहे. तर लेस स्वेलिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुठे करणार, वेट साईड ऑफ ऑप्टिममला. सो वेट ऑफ OMC राईट. आणि लास्टवाला आपण इंजिनिअरिंग प्रोजेक्ट घेऊन घेऊ. सबग्रेड माहिती आहे आपल्याला, रोडचा सबग्रेड बॉटमचा. आता लास्टवाला काय बरं का, होमोजिनियस अर्थन डॅम. जर मला होमोजिनियस अर्थन डॅम म्हणजे काय, होमोजिनियस अर्थन डॅम म्हणजे काय बरं का, सगळा जो अर्थन डॅम आहे सगळ्यात थ्रूआउट आपल्याला जे पार्टिकल यूज केले गेले दिसायला भेटत आहेत, थ्रूआउट सारखे दिसायला भेटत आहेत. होमोजिनियस अर्थन डॅममध्ये पार्टिकल जी यूज करतोय आपण तो सेम पार्टिकल यूज करत आहोत. सेम पदार्थ म्हणजे आपण म्हणू शकतो मटेरियल जे यूज केलं जात आहे ना अर्थन डॅम तयार करण्यासाठी, एकच प्रकारचा मटेरियल यूज केला जात आहे. सो होमोजिनियस अर्थन डॅममध्ये कोणती प्रॉपर्टीची रिक्वायरमेंट असते बरं का, मला हाय स्ट्रेंथ ही प्रॉपर्टी लागते. नंतर पुढे काय, लोअर पोअर वॉटर प्रेशर हे पाठच करून टाकायचे राईट. लोअर पोअर वॉटर प्रेशर. तर मला काय लागणार आहे, हाय स्ट्रेंथ लागणार आणि लोअर पोअर वॉटर प्रेशर. मग आता आपण डोकं लावणार काय बरं का, हाय स्ट्रेंथ जर मला पाहिजे असेल तो स्ट्रेंथचा तक्ता बघून घ्या. हाय स्ट्रेंथ कुठे भेटेल बरं का तुम्हाला, ड्राय ऑफ ऑप्टिमममध्ये. आणि तुम्हाला पोअर वॉटर प्रेशर कमी कुठे पाहिजे, तो ती पण ड्राय ऑफ ऑप्टिमममध्ये. त्यामुळे मी ते लिहिणार ड्राय ऑफ OMC. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतो तो, होमोजिनियस अर्थन डॅम तयार करण्यासाठी कॉम्पॅक्शन ऑफ वॉटर कंटेंट सांगा. तर तुम्ही बोलणार ड्राय ऑफ OMC. का? कारण की तुम्हाला स्ट्रेंथ जास्त पाहिजे, पोअर वॉटर प्रेशर कमी पाहिजे. आणि ते आपण सगळा अभ्यास आपण करून टाकला आहे. अशा पद्धतीने आपण कन्क्लुजनसुद्धा काढून टाकलेलं आहे की आपण डायरेक्टली OMCच्या करस्पॉन्डिंग असणारी मॅक्झिमम ड्राय डेन्सिटीसाठी कॉम्पॅक्ट करत नाही, तर आपण OMCच्या पलीकडचे वॉटर कंटेंटवरती आपण जे काही डेन्सिटी असते त्यासाठी आपण कॉम्पॅक्शन करत असतो. हा वाला पॉईंट आपण बघून टाकलं. आता आपण काय करणार आहोत, आपण एक उदाहरण घेणार आहोत आणि उदाहरणाच्या मदतीने आपण एक म्हणजे आपण थोडंसं अजून आयडिया आपल्याला भेटून जाईल नेमकं काय असतं. ठीक आहे, ते उदाहरण जे काय आहेत आपण ते आता समजून घेऊ. उदाहरण काय म्हणतोय बरं का, सो उदाहरण जे काय आहेत उदाहरण लिहून घेऊया आणि त्याला आपण सॉल्व्ह करून टाकूया. तर उदाहरण काय म्हणतोय, क्वेश्चन काय म्हणतोय बरं, क्वेश्चन म्हणतोय इन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट. सो इन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट 1.8 kilogram of moist
soil was filling the mold व्हॅल्यूम आहे त्याचा 944 cc, ब्रॅकेटमध्ये लिहून टाकतो व्हॅल्यूम 944 cc, राईट. हां, पुढे काय बरं का, पुढे आफ्टर कॉम्पॅक्शन अ सॉईल सॅम्पल वेईंग, त्याचं वजन केलं आहे. आफ्टर कॉम्पॅक्शन अ सॉईल सॅम्पल वेईंग 23 ग्रॅम वॉज टेकन. कॉम्पॅक्ट झाल्यानंतर आपण 23 ग्रॅम वॉज टेकन फ्रॉम द मूल्ड. त्या मूल्डमधून 23 ग्रॅम सॉईलला घेतलं मी मूल्ड, अँड ओव्हन ड्राईड आणि त्याला ओव्हन ड्राईड करतो आहे. ओव्हन ड्राईड बाय 24 hours ॲट टेम्परेचर ऑफ 110 डिग्री सेल्सिअस. वेट ऑफ ड्राय सॅम्पल was found to be 20 ग्रॅम. G is equal to 2.7. The theoretical maximum value of dry unit weight of soil at that water content is equal to राईट. तर ते आपल्याला काढायचं आहे. काय म्हणतात बरं का, इन स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट 1.8 किलोग्रॅम ऑफ मॉइस्ट सॉईल वॉज फिलिंग. बरोबर. तर स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्टसाठी आपण 1.8 किलोग्रामची जी काय आहे ती माती आपण मूल्डमध्ये भरलेली आहे. ज्या मूल्डचं व्हॅल्यूम दिलं आहे तुम्हाला, व्हॅल्यूम इज इक्वल टू 944 cc, राईट. त्याच्यामध्ये आपण भरलेले आहे. आफ्टर कॉम्पॅक्शन, आता कॉम्पॅक्शन झाल्यानंतर काय करतो आपण, सॉईल सॅम्पल वॉज टेकन. तो आपण 23 ग्रॅम जी काय आहे त्याची माती घेत आहोत आणि त्याला ओव्हन ड्राईड 24 तासासाठी आपण ओव्हन ड्राईड करतो 110 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि ओव्हन ड्राईड झाल्यानंतर त्याचं वजन करतोय ते 20 ग्रॅम येऊन जातं. याचा अर्थ काय बरं का, त्याच्यामध्ये 3 ग्रॅमचं जे काय आहे पाणी असेल. जीची व्हॅल्यू दिली 2.7 आणि म्हणतात थिओरिटिकल मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द ड्राय युनिट वेट. आपल्याला थिओरिटिकल मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची, तो रोडी मॅक्स काढायचे, थिओरिटिकल काढायचं आपल्याला, राईट. थिओरिटिकल काढायचं ॲट दॅट वॉटर कंटेंट इज इक्वल टू वॉट. तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. थिओरिटिकल मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला माहिती आहे की थिओरिटिकल मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला कुठे भेटते, तो पॉईंट पण आपल्या लक्षामध्ये आहे. आता कसं करतो याला मी सोल्युशन, आपण पहिले काय करून टाकूया, आपण जे काही आपण गॅमा बल्क काढून टाकूया, राईट. आपण गॅमा बल्क म्हणजे काय, वेट डिवाइड बाय व्हॅल्यूम. आता मातीचं वजन किती होतं, 1.8 हे तर किलोग्रॅममध्ये होतं. मला वेट पाहिजे न्यूटनमध्ये म्हणजे मी 9.81ने मल्टिप्लाय करेल, राईट. हे न्यूटनमध्ये, पण याला किलो न्यूटनमध्ये करण्यासाठी पुन्हा मला काय करावं लागेल, 10⁻³ मल्टिप्लाय करावं लागेल. आता ही वरची माती कशात झाली, ही वरची माती जी काही होती तिचं वजन किलो न्यूटनमध्ये झालेलं आहे. डिवाइड बाय व्हॅल्यूम. आता व्हॅल्यूम बघा, व्हॅल्यूम 944 cc होतं. cc म्हणजे काय, ml, राईट. तो त्याला कन्वर्ट करण्यासाठी मी काय करतो, 944 इंटू 10⁻⁶ जर करून टाकलं तर कशामध्ये होऊन जाईल, मीटर क्यूबमध्ये. तर याला सॉल्व केल्यानंतर आपलं आन्सर जे येऊन जातं, हे येऊन जातं 18.705 किलो न्यूटन पर मीटर क्यूब, राईट. तर 18.705 किलोमीटर मीटर क्यूब एवढा आपला गॅमा बल्कची व्हॅल्यू आपल्याला भेटत असते. हा झाला गॅमा बल्क काढून, ठीक आहे. तो गॅमा बल्क मी काढून टाकला. पुढे काय बरं का, आता वॉटर कंटेंट काढू शकतो गिवन डाटावरून. तर वॉटर कंटेंट कसं असते बरं का, वॉटर कंटेंट माहिती आहे आपला, वेट ऑफ वॉटर टू दी वेट ऑफ सॉलिड इंटू 100 करून टाका, तुम्हाला वॉटर कंटेंट भेटून जाईल. आता वेट ऑफ वॉटर किती येईल बरं का, माती मी हे करण्यासाठी, प्रॅक्टिकल करण्यासाठी जी माती उचलली होती 23 ग्रॅम, राईट. प्रॅक्टिकल झाल्यानंतर त्याचं वजन मी जर केलं 20 ग्रॅम आलं, याचा अर्थ पाण्याचं वजन किती आहे, 3 ग्रॅम आहे. डिवाइड बाय कोरडी माती जी होती त्या मातीचं वजन किती होतं, 20 इंटू 100,
राईट. पाणी काढून जी माती उरते तिचं वजन मला खाली ठेवावं लागणार, वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. तो अशा पद्धतीने येऊन जाईल. म्हणजे किती येईल बरं का, 3/20 इंटू 100. तो 3/20 इंटू 100 जर करून टाकलं तर 15% आपल्याला उत्तर दिसायला भेटेल. हे किती आहे, 15%. तो 15% वॉटर कंटेंट आपल्याला दिसायला भेटत आहे. आता जर का समजा मला थेरोटिकल मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी फाइंड आउट जर करायची असेल तर मला अगोदर काय माहीत असायला पाहिजे, मला जे की आहे एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन माहीत असायला पाहिजे. एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन काय असतं, रो डी इज इक्वल टू 1 मायनस नीटा ए, 1 मायनस नीटा ए जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट इंटू जी. राईट. अशा पद्धतीने असतं. हे झालं बरं का काय, एअर व्हॉइडचं इक्वेशन. परंतु झिरो एअर व्हॉइड इक्वेशनलाच आपण थेरोटिकल मॅक्झिमम म्हणत असतो. आता झिरो एअर व्हॉइड तुम्हाला कधी भेटेल, नीटा एची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही झिरो पुट करून टाकणार तेव्हा तुम्हाला झिरो एअर व्हॉइड भेटेल, ज्याला थेरोटिकल मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपण म्हणून देत असतो. तर त्यामुळे थेरोटिकल मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी रोडी मॅक्स थेरोटिकल इज इक्वल टू काय असेल बरं का, नीटा एची व्हॅल्यू जर झिरो टाकून दिली तर इक्वेशन बनून जाईल जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट इंटू जी. तो वॉटर कंटेंट पण आहे, जी पण आहे, जी एस. राईट. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी जर आपण फिल करून टाकल्यात तर काय दिसायला भेटेल, 2.7 इंटू 9.81. राईट. गॅमा डब्ल्यू 9.81 राहणार आहे. आता मी इथं इथं गॅमा डी मॅक्स म्हणावं लागेल, रोडी मॅक्स म्हणावं लागेल, कारण की मी गॅमा घेता आहे तिथे मला गॅमा घ्यावं लागेल. सो गॅमा डी मॅक्स म्हणणार मी. 2.7 इंटू 9.81 डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट आहे आपलं 15% म्हणजे 0.15. राईट. 15% म्हणजे 0.15 इंटू 2.7 इंटू 2.7. राईट. तो असं जर केलं आपण त्याचं आन्सर आपल्याला दिसायला भेटून जात असतं. याचं आन्सर जे येईल 18.85 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. राईट. तो सांगायचं तात्पर्य काय आहे आपला, हा इकडे आपला गॅमा डी आहे, रोडीने आता मी गॅमा डी घेतलेला आहे, द वॉटर कंटेंट रोडी घेतला असतं तरी पण उत्तर आलं असं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हां. तर आता काय, हे इक्वेशन होतं आपलं झिरो एअर व्हॉइड लाईनचं इक्वेशन. तो झिरो एअर व्हॉइड लाईनच्या करस्पॉन्डिंग मला जी काही व्हॅल्यू दिसायला भेटली ती किती आणली बरं का मी, 18.85. याचा अर्थ काय होता आहे, आपली प्रॅक्टिकल कर कुठे असेल, आपली प्रॅक्टिकल कर कुठेतरी इथं असावी. राईट. वॉटर कंटेंट कोणतं आहे, ते वॉटर कंटेंट कोणतं होतं बरं का, हे वाला वॉटर कंटेंट होतं. तो 15%च्या करस्पॉन्डिंग मॅक्झिमम थेरोटिकल डेन्सिटी आपली आली जी की 18.75 आहे. पण आपण याच्यावरून आता एक गोष्ट पण काढू शकतो, काय बरं का, त्याच्यावरून आपण एक गोष्ट पण काढू शकतो, कोणती वाली, की यार या 15%च्या करस्पॉन्डिंग आपलं प्रॅक्टिकली आपल्याला थेरोटिकली तर आपल्याला भेटली 18.85, पण प्रॅक्टिकली आपल्याला डेन्सिटी किती भेटत येते मला काढायची. तो प्रॅक्टिकली डेन्सिटी जर मला इथली काढायची असेल तर मी काय करणार, तो गॅमा बल्क इज इक्वल टू किंवा समजा गॅमा इज इक्वल टू पेन बदलवतो, गुलाबी पेन घेतो, गॅमा इज इक्वल टू गॅमा बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. म्हणजे या 15%च्या करस्पॉन्डिंग जे काही आपल्याला डेन्सिटी भेटत आहे, वेट डेन्सिटी, ती किती आहे, गॅमा बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. हा आपला फॉर्म्युला होतो. आता गॅमा बल्क किती आणला होता, 18.705 सुरुवातीला आणला होता मी तो फॉर्म्युल्यावरून. राईट. डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट किती आहे, 15% म्हणजे 0.15. याचं कॅल्क्युलेशन जर आपण करून टाकलं त्याची व्हॅल्यू निघून येते 16.26. राईट. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू जी की आहे ही आहे 16.26 आणि थिओरिटिकल मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 18.85. मग सांगायचं तात्पर्य काय की प्रॅक्टिकलची व्हॅल्यू कधी पण कमी असते थिओरिटिकलपेक्षा. राईट. तो ही व्हॅल्यू काढून टाकली. आता आपल्याला माहिती आहे की झिरो एअर व्हॉइड लाईन म्हणजे 100% सॅच्युरेशन लाईन. मग आता आपल्याला काय काढायचं आहे की यार की जे काही 15% वॉटर कंटेंटवरती आपण जे कॉम्पॅक्शन करून टाकले ना, तिथं डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती ते मला काढायचं आहे. तो डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर का मी काढायला गेलो या ठिकाणी थिओरिटिकल मॅक्झिममला वॉटर कंटेंट किती असणार आहे, थिओरिटिकल मॅक्झिममच्या ठिकाणी वॉटर कंटेंट 15% आहे, पण डिग्री ऑफ सॅच्युरेशन 100% असणार आहे. राईट. परंतु प्रॅक्टिकली ते डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती आहे, जिथं आपला काय निघाला, तो जिथं आपला जे की आहे, जिथे आपली डेन्सिटी निघाली 16.26. तर आपण ते काढणार आहे. मग तो कसा काढतो बरं का, आपल्याकडे इक्वेशन असतं, कशाचं इक्वेशन, सॅच्युरेशन लाईनचं इक्वेशन. तो काय असतं, जी रोडी गॅमा डी म्हणतो, गॅमा डी जी इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट जी यस. मला डिग्री ऑफ सॅच्युरेशन काढायचं म्हणजे मला हवाला काढायचं आहे. तर मी काय करणार, गॅमा डीची व्हॅल्यू टाकून देणार. गॅमा डीची व्हॅल्यू किती, 16.26 समथिंग. त्याच्या करस्पॉन्डिंग डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती ते काढायचं ना, 16.26. 2.7 इंटू 9.81
डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट 0.15 इंटू 2.7 डिवाइड बाय यस करून टाका. यसची व्हॅल्यू आपल्याला 16.26च्या डेन्सिटीच्या करस्पॉन्डिंग जे काही आपले डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे ती 64.2% दिसायला भेटेल. 64.2%. याचा अर्थ काय आहे बरं का? याचा अर्थ असा आहे की थेरोटिकल मॅक्झिमम डेन्सिटी जी होती ती 18.85 होती. म्हणजे 100% डिग्री ऑफ सॅच्युरेशनच्या करस्पॉन्डिंग 18.85 किलोन्यूटन पर मीटर क्यूब एवढी आपली काय आहे, एवढी आपली डेन्सिटी दिसायला 18.85 एवढी आपली डेन्सिटी आहे 100%च्या करस्पॉन्डिंग. परंतु 64.2% डिग्री ऑफ सॅच्युरेशनच्या करस्पॉन्डिंग जी डेन्सिटी आपल्याला भेटली ती 16.26 आहे. तर अशा पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला त्यांनी विचारलेलं होतं. ते एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालेलं आहे. राईट, थांबून घेऊ इथं.